गुड मॉर्निंग सर्वांना. सांगण्याचं कारण असं आहे, माझ्या आईला का नाही तिचे आई वडील होते ना, तेव्हा तिला माहेरला जावं वाटायचं बरं का. तर आमच्या वडिलाचे इकडले लोक खूप आगाव, म्हणजे का नाही त्यांना माणसाची उलची पण किंमत नाही बरं का. तर माझी आईनं तिला वाटायचं माहेराला जावा, भेटावा, रक्षाबंधन असो, पंचमी असो. पण आमच्या माझ्या वडिलाच्या इकडल्या फॅमिलीनं का नाही तिला तिकून तिच्या आईवडिलानं काही तिला खायला दिलं किंवा काय दिलं, ती सुद्धा तिच्यापर्यंत येऊ दिलं नाही, माहिती आहे का. तर 4 चुलते 4 आत्या, वडील धरून 5 जण. तर खूप आईचा वनवास झालेला आहे माझ्या. आणि माझ्या आईची आई का नाही 2016 वारली बरं का. तर त्याच्या अगोदर का नाही माझ्या आईला वाटायचं मी माहेराला सारखं जावात. आजीचं दुखायचं, आजी हाताने करून खायची. पण माझ्या आईला वाटायचं मी आईपाशी जाऊन तिच्या राहावा 4-8 दिवस. पण खरंच ना, आमच्या वडिलांनी कधीच धाडलं नाही माझ्या आईला तिच्या माहेराला. 1 का 2 बाळपणात फक्त झालेलं आहे. तर आम्ही का नाही सगळ्या 8 बहिणी आणि 1 भाऊ बरं का. तर माझ्या वडिलांनी का नाही फक्त एक एका 2च बाळपणात धाडलं होतं त्यानं, पुन्हा धाडलं सुद्धा नाही. तर माझ्या आईला का नाही, आता तिची आई पण 2016 गेलेली. तर तिला खूप अवघड वाटते बरं का. तर पण आम्ही का नाही तिला आठवण देत नाही, आम्ही चालू नाही, तर तिला का नाही काहीच आठवू देत नाही तिला. पण तरी पण वाटतंय की माणसाला जाऊ दे. कशी बघा ना, आली 4 दिवसात ती तिच्या मनाने पुण्याला येते, इकडे तिच्या लिकी बहिणीला भेटायला, मामाला भेटायला, इकडं तिकडं सगळं मनाने करतात का नाही आताच्या सुना हे. आणि पहिल्या माणसांना, पहिल्या बायांना लई जात होता हो खरंच. तर माझ्या आईला का नाही आम्ही नाही आठवू देत तिचं माहेर नाही, काय नाही. आम्ही तिला आठवू देत नाही. तर आम्ही तिला खूप चांगलं, म्हणजे जे पाहिजे ते देतो. 2 भाऊ आहेत, एक तर भाऊ बायकोचा बैलच आहे, एक चांगला आहे पुण्यातला, ते म्हणते ते येत जा आता. पण आता तर काही नाही. आता आम्ही घरातनं मोठा, तर आम्ही आमच्या आईला जात नाही, बिलकुल आमच्या समोर जात केलेलं आम्ही सहन करून घेत नाही बरं का. दळची खरंच भांडणं होण्याचं काय हे तोंडावर वरलेला बोलतात आम्ही. पण आम्हाला वाटतं माझ्या आईला का नाही पहिलं तिच्या तिची बहीण पण गेलेली आहे, खूप वर्ष झालं. वडिलांनी कधी तिला माहेराला धाडलं नाही, म्हणून अवघड वाटतं नाही का. आपल्याला वाटतं की आपल्या फॅमिलीचं माहेराला जावं, दुःख वाटतं मला. तर जवळ आपले नातेवाईक आहेत तोवर जाऊन येत जा. संसार काय